नमस्कार. तर सगळेजण फिरायला जात आहे, कोणी कोकणात जात आहे, कोणी इकडे जातं. तर चला म्हटलं आपण आता धोंड्याचा महिना आहे, तर आत्ता आपण जाऊया पुरुषोत्तमपुरीला. तर तिथेच निघलो होतो जायसाठी. तर मुलांना पण सोबत घेतलं होतं. थोडंसं ते पण 2 दिवस फिरून येतील आणि शाळा ट्युशन सुरू झाल्याच्या नंतर ते पण बोर होतात. तर त्यामुळंच म्हटलं आपले देवदर्शन पण होईल धोंड्याच्या महिन्यामध्ये आणि नंतर मुलांची पण थोडीशी फिरणं होईल आणि नंतर थोडंसं फिरून आल्यावर मुलांना पण मजा वाटते, थोडंसं चांगलं वाटतं. नंतर गेलो पुरुषोत्तमपुरीला. बघा असं गंगेमध्ये स्नान वगैरे झाले आणि नंतर पूजाचं साहित्य घेतलं. काही सोबत पण घेऊन गेलेलो होतो. तिथं छान असे गंगेमध्ये दिवे वगैरे लावले, गंगेची ओटी वगैरे भरवली आणि पूजा केली. नंतर दर्शनासाठी खूप अशी गर्दी होती, पण नंतर आम्ही संध्याकाळच्या टायमाला गेलो ना, तर थोडीशी गर्दी कमी झाली. नंतर दर्शनं झाले छान आणि नंतर परळीला गेलो, तिथं गोपीनाथ गडाला. तर मग छान असं तिथं पण दर्शन वगैरे झालं आणि नंतर छान असं सगळीकडं असं बघितलं तिथं गडावर आणि नंतर जेवणं वगैरे केले. आता नंतर दुसऱ्या ब्लॉकमध्ये दाखवते मी.